तर नागपूरमध्ये पेट्रोल पंपावर पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली। पेट्रोल टंचाईच्या भीतीनं नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली। पेट्रोल डिझेल संपण्याची अफवा पसरल्यानं पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा लागल्यात। कोल्हापुरात सुद्धा पेट्रोल पंपावर सलग दुसऱ्या दिवशी नागरिकांची गर्दी दिसते। रत्नागिरी शहरातील पेट्रोल पंपावरही वाहनधारकांच्या रांगा लागल्यात। नागपुरातील पेट्रोल पंपावर पोलीस सुरक्षा पाहायला मिळते। वंजारीनगर पोलीस वेलफेअर पेट्रोल पंपावर पोलिसांची सुरक्षा आहे। पेट्रोल पंपावरती झालेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस तैनात आहेत। पेट्रोल टंचाईच्या भीतीनं नागरिकांनी पंपावर गर्दी केली। वंजारीनगर पेट्रोल पंपावर आणि आपण ही दृश्य या ठिकाणी बघू शकतो। गर्दी नियंत्रणासाठी पोलीस या ठिकाणी तैनात आहेत। आपण हे दृश्य कारण की प्रचंड मोठी रांग आहे, जवळपास 500 ते 600 मीटरची रांग लागलेली आहे आणि त्यामुळे पोलीस वेलफेअरच्या या पेट्रोल पंपावर पोलीस कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे। नागपुरातील पेट्रोलसाठी दुसऱ्या दिवशीही रांगा बघायला मिळत आहेत। संविधान चौकातील पेट्रोल पंपावर टंचाईच्या भीतीमुळे नागरिकांनी गर्दी केली आहे। मात्र नागपुरात पुरेसं पेट्रोल डिझेल असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। नागपुरात मेडिकल चौक, झासीकानी चौक, धंतोली आणि कोराडीस वेगवेगळ्या भागात पेट्रोल पंप बंद आहेत। एकीकडे जिल्हा प्रशासन पुरेसा इंधन साठा असल्याचा दावा करतं, तर दुसरीकडे काही पंपांवरती नो स्टॉकचे फलक लावण्यात आलेत। परंतु काही पंपांवर मात्र नो स्टॉकचे बोर्ड जे आहे ते या ठिकाणी लागलेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आम्ही सध्या आहे नागपुरातील मेडिकल चौकातील पेट्रोल पंपावर या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे, पेट्रोल संपलं आहे, नो स्टॉक। यवतमाळ जिल्ह्यात 2 ते 3 दिवसात पेट्रोल साठा संपणार असल्याच्या अफवेनंतर पेट्रोल पंपावरती नागरिकांनी गर्दी केली, तर अनेक भागांमध्ये पेट्रोल डिझेलची कमतरता जाणवू लागल्याचं बघायला मिळतंय। नागरिक जे आहेत ते पेट्रोल पंपावर गर्दी करताना पाहायला मिळत आहे। यवतमाळ शहरातील दर्डनगर परिसरातील जयस्वाल पेट्रोलियमवर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी जे आहे ते पेट्रोल डिझेलसाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। नागरिक जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि मोठ्या वाहनांच्या रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी लागलेलं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कस्टमर 50च्या ऐवजी फुल गाडी करत आहे, आम्हाला काही याचा अंदाजा नाही लागत आहे। कोल्हापुरातील पेट्रोल संपल्यामुळे शहरासह उपनगरातील पेट्रोल पंप बंद झालेत। पेट्रोल संपणार असल्याच्या अफवेमुळे मंगळवारी एका दिवसात पेट्रोल विक्रीत 30% वाढ झाली आहे। पेट्रोल विक्रीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपलंय।